appalling. Quote, based on freedom, justice and peace. इस्रायल आणि हमास दरम्यानचा संघर्ष कुठल्या वळणावरती जाऊ शकतो हे आज जो बायडन यांच्या भेटीतनं स्पष्ट होणार होतं। जो बायडन हे इस्रायली वेळेनुसार सकाळी 10 वाजता इथं दाखल झाले। त्यांचं विमानतळावरती बेंजामिन नेतन्याहू जे इस्रायलचे पंतप्रधान आहेत त्यांनी स्वागत केलं आणि त्यानंतर ते दोघं संयुक्तपणे पत्रकार परिषदेला सामोरे गेले। बेंजामिन नेतन्याहू यांनी आपल्या देशावरती नेमकं काय संकट आलेलं आहे, हमास हा आयसिस पेक्षा कसा धोकादायक आहे, जे वक्तव्य जो बायडन यांनी अमेरिकेतनं रवाना होण्यापूर्वी केलं होतं त्याचंच एक प्रकारे समर्थन करत जर्मनचे चान्सलर आणि युरोपियन राष्ट्रांनी आपल्याला जो पाठिंबा दिला आहे तशाच प्रकारचा पाठिंबा अमेरिकेनं दिल्याबद्दल त्यांचं आभार मानत असताना या कठीण प्रसंगी अमेरिका आमच्या सोबत उभी आहे हे फार आश्वासक आहे असं म्हटलं। परंतु त्याच वेळेला जो बायडन यांनी या कठीण प्रसंगी आम्ही जरी इस्रायल सोबत असलो तरी सुद्धा दोन गोष्टी त्यांनी स्पष्ट केल्या। एक, हमास ही आयसिस पेक्षा ही अधिक वाईट असलेली दहशतवादी संघटना आहे आणि त्यामुळे हमासचा निपात व्हायलाच हवा, परंतु हमास हा पॅलेस्टिनी सर्व नागरिकांचं प्रतिनिधित्व करत नाही आणि त्यामुळे पॅलेस्टिनी नागरिकांच्या एक प्रकारे पॅलेस्टिनी नागरिकांच्या विरोधामध्ये सार्वत्रिक कारवाई करू नये असं सूचित केलं। आणि दुसरीकडे जो काल गाझापट्टीतल्या रुग्णालयावरती हल्ला झाला तो हल्ला दुर्दैवी आहे, परंतु तुम्ही आम्हाला सांगत आहात त्याप्रमाणे आमचा तुमच्यावरती विश्वास आहे की तुम्ही हा हल्ला केलेला नाही असं त्यांनी माध्यमाच्या माध्यमातून जगाला सांगण्याचा प्रयत्न केला। याचा पहिला सरळ अर्थ असा होतो की इस्रायल इतक्यात पॅलेस्टिनवरती थेटपणे म्हणजे गाझापट्टीवरती थेटपणे हल्ला करण्याची शक्यता थोडीशी दुरावलेली आहे। परंतु एक आणखीन महत्त्वाची गोष्ट घडलेली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेतनं निघण्याच्या आधीच मध्यपूर्वमध्ये त्यांची जी शांतता शिखर बैठक होणार होते की ज्याच्यामध्ये ते इस्रायल, हमास, पॅलेस्टाईन आणि अरब राष्ट्रांमध्ये जो वाढता संघर्ष आहे तो कमी करण्याच्या दृष्टीनं काही प्रयत्न करणार होते। जॉर्डनचे राजे दुसरे त्यांच्याबरोबर ते चर्चा करणार होते, परंतु गाझापट्टीमध्ये काल रुग्णालयावरती जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती जॉर्डनच्या राजांनी पुढाकार घेऊन घेतलेली ही जी शिखर बैठक होती ती रद्द केली। आता ती बैठक पुढे होणार आहे, त्यामुळं जो बायडन यांच्या शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नाला एक मोठा धक्का बसलेला आहे। कारण ते या बैठकीच्या माध्यमातून हमासनं इस्रायली नागरिक जे ओलीस ठेवलेले आहेत त्यांना सोडवण्याच्या दृष्टीनं काही प्रयत्न करता येतील का, मध्यपूर्वातली राष्ट्र विशेषतः अरब राष्ट्र या संघर्षामध्ये ओढली जाऊ नयेत, इराणनं कुठलीही आगळीक करू नये अशा पद्धतीचा जे प्रयत्न करणार होते त्याला एक प्रकारचा धक्का लागलेला आहे। हा जो स्फोट घडला त्या स्फोटावरून सुद्धा दावे आणि प्रतिदावे केले जात आहेत। हमासच्या म्हणण्यानुसार हा हल्ला इस्रायली सैनिकांनी केलेला होता। त्यांच्या क्षेपणास्त्राचा हल्ला हा झाल्यानंतर त्या रुग्णालयामध्ये 200 पेक्षा अधिकचे मृत्यू घडले, परंतु इस्रायलने असा दावा केलेला आहे की हा हल्ला आमच्या सैनिकांनी केलेला नाही, आमच्या क्षेपणास्त्रामुळं ही घटना घडलेली नाही। उलट हमासचे दहशतवादी हे जे शस्त्र त्यांच्याकडे बाळगून आहे त्यापैकी एक शस्त्र हे अचानकपणे फुटलं आणि त्या रुग्णालयामध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी शस्त्रसाठा ठेवलेला होता, त्यामुळे तो मोठा स्फोट झाला आणि त्याच्या पुराव्या दाखल्यात इस्रायलच्या वतीनं 2 अतिरेक्यातलं जे संभाषण झालं ते रेकॉर्ड करण्यात आलेलं आहे आणि ते काही वेळामध्ये रिलीज केलं जाईल असं म्हणतात। हा दावा इस्रायलने केल्यानंतर त्याला पुन्हा प्रतिदावा हमासच्या वतीनं केला गेला आहे। हमासनं असं सांगितलं आहे की हे खोटं आहे। अल जजीरा ह्या कतारमध्ये असलेल्या वृत्तवाहिनीचं लाईव्ह प्रक्षेपण सुरू असताना इस्रायलमधनं एक क्षेपणास्त्र येताना दिसतं आहे आणि त्या क्षेपणास्त्राची दिशा ही त्या रुग्णालयाच्या दिशेनंच होती आणि त्यामुळं आता हा सगळ्यात मोठा पुरावा आहे असे दावे आणि प्रतिदावे केले जात आहेत। या रुग्णालयातल्या हल्ल्याच्या घटनेनंतर विशेषतः अरब राष्ट्रांनी इस्रायलचा तीव्र शब्दामध्ये निषेध केलेला आहे। अशा पद्धतीनं जर घटना घडत राहिल्या तर आज किंवा उद्या आम्हाला या घटनेसारख्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून पॅलेस्टाईनच्या संघर्षात त्यांच्यासोबत उभा राहावं लागेल अशा पद्धतीची भाषा त्यांनी वापरलेली आहे। दुसरीकडे युनोचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी सुद्धा इस्रायलला एक सल्ला दिलेला आहे की हमास हे पॅलेस्टाईनच्या सगळ्या नागरिकांचं प्रतिनिधित्व करत नाहीत आणि म्हणून 7 ऑक्टोबरला घडलेल्या घटनेचा 7 ऑक्टोबरला जी घटना घडली त्याला सर्वस्वी सर्व पॅलेस्टिनी नागरिकांना गाझापट्टीत राहणाऱ्या जबाबदार धरून त्यांच्या विरोधामध्ये कारवाई करता येणार नाही। एकंदरीतच या सगळ्या घडामोडी पाहता एक आपण म्हणू शकतो की इस्रायल जी त्यांची सगळी संरक्षण सिद्धता जी आपण एबीपी माझाच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या देशभरातल्या प्रेक्षकांना दाखवली
की गाझापट्टीपासनं 3-4 किलोमीटर अंतरावरती सर्व टँक्स, फायटर जेट्स हे कुठल्याही क्षणी गाझापट्टीवरती जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला चढवण्याच्या तयारीत आहेत. असं इतक्यात होण्याची शक्यता आता मावळलेली आहे. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा म्हणतात की हमास हा सगळा पॅलेस्टिनी नागरिकांचं प्रतिनिधित्व करत नाही, त्यातनं तो एक प्रकारे इस्रायलला दिलेला असा सल्ला असतो की तुम्हाला गाझापट्टीवरती थेटपणे तीनही दलाचा वापर करून हल्ला करता येणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.